या वेलकम. केशवाय नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमः. केशवाय नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमः. हरि नमस्कार करा. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. अधिपतये नमः. लक्ष्मीनारायणाभ्यां नमः. उमामहेश्वराभ्यां नमः. जगन्नाथाभ्यां सर्वज्ञानविषये ब्राह्मणाचे गणपतीचं स्मरण करा. सर्व मंगलकार्य निर्विघ्नपणे पार पडा. नमः. आवाहनाचे अक्षतां समर्पयामि. सगळ्या सुपाऱ्यांना लावायचं. पूजे फलदेवताभ्यो नमः. विजय पदार्थे चंदनं समर्पयामि. नंतर अक्षता वैद्रा कुंकुमञ्च सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. दोन वेळा तांबडं पाणी सोडा. ऋतुकालोद्भव पुष्पाणि च समर्पयामि. फलदेवता इष्टकाम प्रसिद्ध्यर्थं उदरागमनं रामचंद्रमनन्ददेव. नका पेंट नका बघितलं दिसतंय सगळं. इकडे समोर बघा दोघे पण. माता पितृभ्यः नमः. निवास प्रगे दुर्गणां देशे त्रिभुवने परादेवा इंद्रपाले चंद्रे वसुदे श्री सूर्ये मांडव सन्नाला हतला लावया. प्रीत्यर्थं मम नाव घ्या. पूजन वरुण पूजन जगदीशे गणपती अक्षता वैजाये एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाङ्कुशधरं ध्याये. गन्धलावय नमः. गणपतये नमः. विजयनाथे चण्डसमर्पयामि. महागणपतये नमः. उदाराय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. ताम्रपाणी सोडायचं. उत्तराभूषणं समर्पयामि. हस्तमुखवृक्षालनं समर्पयामि. करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि. विडर थोडं पाणी घाला. मुखवसार्थे मूगफलदामूलं समर्पयामि. दक्षिणां कामाश्रया भूमिरवरायण सुन्दता अनंत सदात्रियात् पालनमानं दिव्यं चन्दनं प्रक्षिपाम्यहं. गौरवे अमृतजन्माधिपतितं सूर्यरवि सौभाग्यसिद्धिकरी सर्वकाले शोभना फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं दशराजं तस्मात् नर्मदाय कुम्भेषु प्रक्षिपाम्यहं. सीदं भृगसुखस्पर्शे ईशानानि प्रियसुता वासुदेव सर्वदेवत्यं देहालक्षणकरा पूर्णपात्रमिदं दिव्यं सततट्टूलं पूजितं देवतास्थापनाय एव कलशे स्थापयाम्यहं. पाच वेळा अक्षता वैजा. पूर्णं वाय संजय स्थापनं विजयवनाथे चन्द्रं समर्पयामि. अक्षता सर्वा. वरुणाय नमः.
बघा इथे ताई समोर. इथं टेक पाहिजे थोडं टेक पाहिजे बघा इथे. बघा इथे समोर ताई समोर लक्ष. मुलीच्या आई वडील स्टेजवरती बघा इथे समोर. बघा इथे समोर ताई इथे बघा या कॅमेरा. बघा इथे समोर. इथे बघा इथे समोर. छान smile. Hold, hold. तसंच थांबा. इथे, इथे.
बरोबर. आणि आता हे घेऊन जाते. ट्रकमधल्या लहान मुलांना खूप आवडते. आता आला इथून थिंग्स घेतल्या जातात. राईट. टपरी. बरोबर. मुंबईच्या दिसत आहे. दुसऱ्याकडे तर म्हणूनच बघायचंय आता की बायकोकडे आहे की नाही लक्ष. तर आज तुमच्या बायकोने हातामध्ये किती अंगठ्या घातल्या आहेत? 4 म्हणतात बघा. 4 करतात. ओके. आता मला सांगा त्यांनी कुठल्या राईट का लेफ्ट हातामध्ये बांगड्या घातल्यात आणि कुठल्यात वॉच घातलंय? लेफ्ट मध्ये वॉच आहे. ओके. मग आणि बांगड्या किती घातल्यात? काउंट नाही केलेल्या. बरं बरं ठीक आहे ठीक आहे हरकत नाही. काचेच्या बांगड्या आहेत ना? ओके. आणि आता मला सांगा तुमच्या मिसेसनी सँडल कोणत्या रंगाचे घातले? ब्लॅक. ब्लॅक घातले. सावकाश सावकाश सावकाश. बघील अजिबात लक्ष नाहीये. तर घरी गेल्यावर जरा अच्छा. पण ऑफिसून गेल्यावर जरा छान नट्टापट्टा आवरलं जरा बघायचं बायकोला. याची घाई झाली होती. असू दे हरकत नाहीये. खूप छान. थँक्यू सो मच. तुम्ही छान नाही आता ते काय हो मग सगळं बायकोच्याच हातात सगळं असतं. त्यामुळे आता त्यांना सगळं माहितीच असणार आहे. आता ते जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्या कपल्ससाठी. बरं आता एवढे आलाच आहात तर एखादं उखाणा वगैरे. उखाणा नाही. बरं ठीक है. 2 शब्द इनके लिए. हाँ फिर अभी आपके लिए इन्होंने इतना सब कुछ किया, इतना सब कुछ बताया. हाँ. अरे वाह जरूर जरूर. हाँ वही दे रही हूँ. तूने और अकेले कैसा जादू किया, पिया पिया बोले मत वाला जिया. तूने और अकेले कैसा जादू किया, पिया पिया बोले मत वाला जिया. बाहों में छुपा के ये क्या किया रे पिया. पहिली गोष्ट आणायची आहे लेडीज रुमाल. लेडीज रुमाल. लेडीज रुमाल. Yes, yes, got this. Last one, ladies रुमाल. आलेले आहेत सगळे आलेले आहेत. ठीक आहे आपण पहिला नाही भूताचा घेऊया. खड़कती है खिड़कियाँ. खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़कती. 5 बड़ा पड़े से खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियाँ, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियाँ, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियाँ, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. Thank you so much. Yes. अगर 3 रुपए के 5 आम तो 5 आम का कितना दाम? 3 रुपए के 5 आम तो 5 आम का कितना दाम? 5 आम तो 5 आम का कितना दाम? 3 रुपए के 5 आम तो 5 आम का कितना दाम? 3. Yes, thank you so much. बघितलं कॉपी करायची नसते. ओके थँक्यू सो मच रक्षा. थँक्यू सो मच. येस थँक्यू सो मच. आहे शोधा. इथे जवळच आहे जवळच आहे जवळच आहे. आणि ताई शेवट आलेला आहे. सो मराठी म्हटलं चालेल. जमी जणू फिरुनी
आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुरी माझ्या मनीचे गुज घ्या जाणून या वाहणाऱ्या गाण्यातून हरवेन मी हरपेन मी हरवेन मी हरपेन मी शिशिरातून उगवेन मी एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी. थँक्यू. खूप सुंदर. खूपच असा कोण आहे जो तुमच्या नाकावर बसतो आणि तुमचा कान पकडतो? बहुतेक बाबा आणि नवरा. अशी मोठी वस्तू. Yes, right, चष्मा. मला नाहीये. Thank you so much, मिताली. खूप छान खेळलीस. Thank you so much. पहिलाच अच्छा. आईने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम. शुभमराव सोबत असताना संसाराचा पाया होईल भक्कम. क्या बात है. ये बात. जोरदार टाळ्या. अरे. At least टाळ्या तरी झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. आज छान नणंद भाऊजे आज सोबत रॅप वॉक करत आहेत. बापरे, खूप सुंदर. आहा, क्या बात. नाश्ता तयार आहे. काय काय नाही, आवाज नाही ओळखला नाही का? बरं ठीक आहे, आपण दुसऱ्याला सांगूया. हा, नाश्ता तयार आहे. झाली की नाही फसगत? नाही, असू दे, थांबा, परत आपण चान्स देऊया. ओके, थँक्यू सो मच. आता 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 हा हा हा, ओळखलं. ओके ओके. हा, आता नाश्ता तयार आहे. बरोबर. मग मगाशी काय झालं? अच्छा फोकस हल्ला थोडासा. ओके हरकत नाही. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या कबड्डीसाठी. लवली. बरोबर येस. चॉकलेट आहे. मला वाटतं माईक का काहीतरी बोलायचं बायकोसाठी. हा, 2 शब्द बायकोसाठी काही. हा. हुशार, टॅलेंटेड, परफेक्शनिस्ट, अगदी लहानपणापासून ती प्रत्येक कामात परफेक्ट असायची आणि म्हणूनच तिला घरचे सगळे रोबोट म्हणून म्हणायचे. बघा, रोबोट आहे तो पाटील परिवाराचा आणि अतिशय मेहनती. सिटी प्राईड मधून शालेय शिक्षण झालं. त्यानंतर पुढील शिक्षण सिम्बॉयसिस कॉलेजमधून तिने इंजिनिअरिंग घेतलं. कारण ती मुळात हुशार म्हणून आई वडिलांनी त्याला इंजिनिअरिंगला तिला घातलं आणि तिथे सुद्धा तिने तिची जिद्द, मेहनत, चिकाटीने अगदी उत्तम असे मार्क्स मिळवून किर्लोस्कर सारख्या मोठ्या कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून ती सध्या काम बघत आहे. आणि अतिशय हुशार,
पर्सन असल्यामुळे तिला 2-3 वर्षापूर्वी जॉब सोडायचा होता. तिने तसं ट्राय केलं, रिझाईन केलं, पण किर्लोस्कर कंपनीने ते ऍक्सेप्ट केलं नाही, कारण एवढी टॅलेंटेड एम्प्लॉई कोणाला नको असेल, हो की नाही. सो अशी खूप छान सुंदर आणि सर्वांची काळजी घेणारी, खास करून आपली मोठी बहीण मिताली जेव्हा लग्न होऊन जर्मनीला गेली त्यानंतर तिने आपल्या आईवडिलांची विशेष काळजी घेतली. अगदी कुठल्याही कठीण प्रसंगी सुद्धा सेल्फ डिसिजन घेऊन ती आपल्या आईवडिलांची काळजी घेत असते. आणि अशीच खूप सुंदर अशी मालविका, तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि तिचं खरंच नशीब इतकं चांगलं आहे, इतकं छान आहे की तिला तसाच तिच्यासारखाच हँडसम, रुबाबदार, कर्तृत्ववान, हुशार, टॅलेंटेड असा आपला जगताप परिवाराचा लाडका सुपुत्र ओंकार लाभलेला आहे. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आणि शिट्ट्या झाल्या पाहिजे. येस, थँक्यू सो मच. ओंकार हाडसाने मेकॅनिकल मध्ये आपला बिझनेस सुरू केलेला आहे. प्रोलाइन लेझर कटिंग बिझनेस पार्टनरशिप मध्ये त्यांनी सुरू केलेला आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत ओंकार साठी. आणि खरोखरच हे अशी जोडी, हे असं कर्तृत्ववान ही मुलं ज्यांना झालेत, अर्थात ते सगळं क्रेडिट त्यांच्या आईवडिलांना जातं. अर्थात आज उमाबाई आणि शंकर दादा, त्याचबरोबर कांचनताणी आणि संजय दादा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्यांचे संस्कार, त्यांची शिकवण आज आपल्याला इथे यांच्या स्वरूपात दिसत आहे. सो मंडळी, नशीबवान ते नाही तर नशीबवान ते आहेत की ज्यांच्याकडे असतो असा सुखी समाधानी परिवार. आणि म्हणूनच असा छान परिवार. ओंकारला सुद्धा तिची छान एक बहीण आहे शुभांगी, जी वेल सेटल्ड आहे पुण्यामध्ये. कुणाल जोडीदार आहे. त्याचबरोबर मालविकाची पण बहीण मिताली ही जर्मनीमध्ये वेल सेटल्ड आहे आपल्या विली जोडीदारासोबत. तर असा छान हा सुखी परिवार, पाटील आणि जगताप परिवार यांचा हा अत्यंत आनंदाचा क्षण आपण इथे साजरा करण्यासाठी आलेलो आहोत. तर आता आपण महत्वाच्या सेरेमनीकडे वळूयात. मी रिंग सेरेमनीसाठी यांना विनंती करते की आपण ही छान रिंग सेरेमनी इथे करणार आहोत. अलग तुझ में असर कुछ है के दिखता नहीं मगर कुछ है. फिदा हूँ मैं तो एक नजर बस, एक नजर बस, एक नजर तक के नहीं वो भी लगे मुझको. गलत तुझ में अगर कुछ है, अलग तुझ में असर कुछ है.